जे घरी बसून टोमणे मारणारे लोक ते म्हणतात की बाबा तुम्ही जायला पाहिजे नव्हतं. मग आता पावसात काय करायला पाहिजे? 200 लोक आंदोलन करायला पाहिजे, म्हणजे छातीवर गोळी घ्यायला पाहिजे, आम्ही 4-5 मराले पाहिजे होतं, हे तुम्हाला तेव्हा शांत वाटले असते. सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याची? यावर्षीचा माफीत कधी बसणार आहे? 31 मार्च 2026ला. त्याच्यानं सरकार समोरची तारीख घेऊन फसला आहे. आम्ही नाही फसलो. कुठल्याही सरकारला आंदोलन पसंत नसतं. तो काही आवडीचा माणूस नाही, तो न आवडीचा माणूस आहे. त्याला कशा पद्धतीने खतम करायचं, तुम्ही जरी सरकारमध्ये असले तर तुम्ही हेच करणार की इसको साले को रुखा दो. त्यासाठी मला वाटते 50-60 कोटी आमच्या बदनामीसाठी सरकार लावलं. शेतकरी नेता उभाच राहिला नाही पाहिजे, राहिला तर त्याला खतम केला पाहिजे, अशी एक एकंदरीत धारणा आहे. एवढे हुशार ज्या दिवशी लोक होईल त्या दिवशी बच्चू कडूची गरज राहणार नाही, तुमचीही गरज राहणार नाही. लोक मुद्द्यावर मत मारत नाही, जातीवर मारतात, धर्मावर मारतात, पार्टीवर मारतात, पैशावर मारतात. मेल्यावरही मला एक प्रश्न विचारून पत्रकार, गुवाहाटी कशी गेली? उद्धव साहेबांना का विचारत नाही? तुम्ही काँग्रेससोबत युती का केली? काहून मुख्यमंत्री? खूप बडा आहे, हम छोटे आहे. ते काय मोठ्याची पोरगी गेली का ते लव्ह मॅरेज असतं, आणि लहाण्याची गेली का ते लफडं होतं. कांदा उत्पादक शेतकरी ऑगस्टमध्ये 2300 रुपये भाव, नाफेडनं केलं 1400 सुरू, म्हणजे 2300 भेटणारे भाव नाफेडच्या हस्तक्षेपामुळं 1400वर आणले. हा मूर्खपणा याच देशात घडतोय, आणि तिथलाच पणन मंत्री आहे. आम्हाला सरळ सरळ गरीबच ठेवायचा आहे. शेतकरी भांडे घासायला शहरात आला पाहिजे जोडप्यासह. मी नेहमी सांगत असतोय का झेंडा कोणत्या रंगाचा असो, हिरवा असू दे, भगवा असू दे, कंदळा असू दे, पिवळा असू दे, का तिरंगा असू दे, त्या झेंड्याचा जो कापड लागतो ना, तो कापूस मला बाप शेतकरी होतं लक्षात असतं. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2023च्या आकडेवारीनुसार जी लेटेस्ट आकडेवारी आहे, देशभरात साधारण 10,786 शेतकरी आत्महत्या होत आहेत वर्षभरात. त्यामध्ये महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर साधारण 38% आत्महत्या या फक्त महाराष्ट्रात होत आहेत. म्हणजे साधारण आकडेवारी बघितली तर 4,151 आत्महत्या दरवर्षी महाराष्ट्रात होत आहेत शेतकरी आणि शेतमजुरांच्या. या आकडेवारून समजून येतं की शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची किंवा सरकारच्या सहकार्याची आणि विशेषतः कर्जमाफीची किती जास्त गरज आहे. आणि या कर्जमाफीसाठी ज्यांनी आवाज उठवला, महाएल्गार पुकारला, ते बच्चू कडू आपल्या सोबत आहेत. साहेब, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये. धन्यवाद. आम्हाला वेळ देण्यासाठी पहिल्यांदा खूप खूप आभार आपले. शेतकरी कर्जमाफी आणि या सगळ्या संदर्भाने तर चर्चा करायचीच आहे, पण त्याआधी सध्या थोडंसं जे चालू आहे ट्रोलिंग संदर्भात आपण थोडं सुरुवातीला बोलूया. एवढे म्हणजे कष्ट करणं, पराभवाला सामोरं गेलं तरी काम करत राहणं, आणि त्यानंतर सुद्धा एवढं मोठं आंदोलन उभं करणं, आणि त्यानंतर मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून होणारे ट्रोलिंग, टीका, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? आणि ते एकंदरीत हे सगळं पाहून काय वाटतं नक्की? ट्रोल करणारे लोक एकतर अज्ञानापोटी करतं आणि राजकीय पोटी करतं. त्याच्यानं जे अज्ञानापोटी करतंय त्यांना आम्ही तिथपर्यंत जाऊन आमचा प्रयत्न राहील. म्हणजे राजकीय पोटी करतात तर त्यांचा काही प्रश्नच नाही, त्यांना अमृतही पाजलं तर ते चांगलं म्हणणारच नाही. त्याच्यानं अज्ञानापोटी केलेलं ट्रोल जे आहे ते मला वाटतं त्याचा फार राग करण्याचं काही कारण नाही, मनावर घ्यायचंही कारण नाही. तर ज्याला अचं ब माहीत नाही, त्यानं आपल्यावर एखादी टीका करत असेल तर मला वाटतं ते फार पकडून राहण्याची गरज नाही. जसे आता जरी काय म्हणते काजवे आहे असेल तरी सत्याचा सूर्य बाहेर येईल तेव्हा ते सगळे संपून जाईल. म्हणजे त्याचा काही फार मोठा विषय नाही आहे. आणि सीतेलाच जर परीक्षा द्यायला लागली तर आम्ही त्याच्यातला एक लहानसा प्यादापैकी त्याच्यातलाही लहान आहे. त्याच्यानं फार चिंता करायची गरज नाही. आम्ही प्रामाणिक आहो हे आमचं मन बोलतं. त्याच्यानं त्या टोलगिरीवर आम्ही काही फार लक्ष, मी तर माझ्यावर व्हॉट्सअप वापरत नाही, टेलिग्राम वापरत नाही. माझा मोबाईल एकदम साधा आहे. त्यानं कोण काय बोललं, काय केलं, आपण काय करतो ते फार महत्त्वाचं आहे. बरोबर. पण साहेब, एवढी टीका होत असताना असं वाटतं का हे जे काही करतोय सार्वजनिक जीवनात किंवा राजकीय जीवनात, हे वर्थ इट आहे का? आणि का करतोय? कोणासाठी करतोय? काय प्रेरणा मिळते की होतं ना, आपण हे केलं घरचे लोक म्हणतात, हो. कार्यकर्ते म्हणतात, बच्चू तुम्ही इतक्या इमानदारीनं काम केलं. आम्ही सुद्धा वर्गणी करून त्याच्यात सामील झालोय. ट्रॅक्टर 300-400 ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टरात कोणी बसायला तयार नसतं, तरी सुद्धा ते बिचारे सगळे मेहनतीनं
कार्यकर्त्यांची 4-4 महिन्याची मेहनत आहे. आम्ही 8 महिने सातत्यानं रस्त्यावर आहे. मार्च महिन्यात आम्ही रायगडावरचं पहिलं उपोषण सुरू केलं. 21 ते 23 मार्च. हां, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 7-8 महिने सातत्यानं 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. 8 दिवस पायी चाललो आणि मग आता हे महाएल्गार केलाय आणि त्याच्यातही लोकं घरी बसून काही माहिती न घेता, त्याच्यातला कुठलाही किंतु परंतु न शोधता ट्रोल करतायत. त्यांचे कोणाचे बिझनेस होतं, कोणाचं काही. आता एक जण ते किशोर तिवारी आहे. तो म्हणे, "मी तुमच्या विरोधात काय बोलता? किशोरजी माझे मित्र आहे." म्हटलं, "तुम्ही काहून बोलताय?" तर तुम्ही म्हणे, "माझ्या पुतणीच्या विरोधात प्रचार करायला आले होते, त्याचा बदला घेतो." ते प्रत्येकाचा आपापला हिशोब असते. प्रत्येकाचे इथे संबंध आहेत राजकीय काहीतरी. पण असं वाटतंय का की एखादी निष्पक्ष भूमिका घेताना किंवा काँग्रेसची भूमिका किंवा भाजपवाली भूमिका यापेक्षा वेगळी काही भूमिका असू शकते आणि ती योग्य असू शकते, असं म्हणजे हे मान्यच करायला लोक तयार नाही आहेत किंवा कुठल्या तरी त्या लेन्समधूनच लोक बघायला तयार आहेत कुठल्याही आंदोलनाकडे, कुठल्याही व्यक्तीकडे. त्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय का? काय झालंय, खरं तर हे आंदोलन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मिळून एकत्रित मोठ्या सातत्यानं करायला पाहिजे होतं आणि ते करत नाही आहे म्हणून आम्ही म्हणजे आम्ही रस्त्यावर आलो. आता आम्ही आल्यामुळं काय झालंय, गोची जे आहे, अडचण जे आहे ते विरोधी पक्षांची झाली आणि सत्तेतल्या पक्षाची झाली. आता दोनही एकूण आम्ही कसं केलंय का ते आमचं ते सँडविच झालंय, अशी अवस्था झाली आहे. पण आम्हाला माहीत आहे, आम्ही प्रामाणिकपणे हा लढा फार व्यवस्थित आणि इमानदारीनं म्हणजे माझ्या आईपासून म्हणजे माझी आई 2 आंदोलनात सहभागी होते. माझा मोठा भाऊ सुद्धा शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख. पहिले BSc बॅच होती. BSc ते नोकरीवर लाथ मारून याच्यात सहभागी झाले. त्यांना पार्श्वभूमी आमची खूप आंदोलनाच्या बाबतीत खूप मजबूत आहे आणि शेतकऱ्यासाठी माझं असं म्हणणं आहे, राजकारण होता कामा नये. भाऊ, आता जे उल्लेख झाला शेतकरी आंदोलनाचा, आपण त्या हिशोबाने प्रामुख्याने चर्चा करतोय. या सगळ्या जी टीकेला सुरुवात झाली ती त्या बैठकीतून. एवढं मोठं आंदोलन उभं राहिल्यानंतर आपण त्या बैठकीला गेलात मुंबईला आणि तेव्हापासून मग तिथे कॉम्प्रोमाइज झालं का किंवा तिथे काय चर्चा झाली या सगळ्या संदर्भाने पुन्हा मग सगळेजण बोलू लागले. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तिथे नक्की काय घडलं, सरकारतर्फे काय मागण्या, म्हणजे तुम्ही तर तुमच्या 20 ते 22 मागण्या घेऊन गेलाच होतात, पण सरकारने तिथे काय भूमिका घेतली, सरकार कुठल्या गोष्टींवर अडून बसलं होतं आणि तुम्ही कुठल्या गोष्टींवर अडून बसला होता? पहिली गोष्ट तर आम्ही का गेलो हा पहिला प्रश्न आहे. पहिले आम्ही 27 पासून आंदोलन सुरू केलं. 27, 28, 28ला आम्हाला मुंबईला मीटिंगला बोलावलं, तर आम्ही गेलो नाही. कारण आम्ही म्हणतो आम्ही आंदोलनाचा पहिला दुसरा दिवस आहे, आम्ही काही येणार नाही, तुम्हीच इथं आलो पाहिजे. आणि मग 29 झाली. 29ला 28 पासून आम्ही न गेल्यामुळे सरकारनं आमच्यासोबत बोलणं बंद केलं. 29ला 12-1 वाजेपर्यंत कुठल्याही सरकारचा निरोप नव्हता आणि दिवसेंदिवस गर्दी थोडी कमी होत चालली होती आंदोलकांची. आणि त्याच दरम्यान कोर्टाचा आदेश आला 5:55 आम्ही जसा आदेश आला का तुम्ही इथून रस्ता मोकळा करा, तसंच आम्ही जेल भरो आंदोलन केलं. जेल भरो म्हटल्यावर अर्धे अधिक कमी होऊन गेले लोक. पुन्हा राहिलेल्या लोकांची चर्चा सुरू झाली आणि तितक्यात धो-धो पाऊस सुरू झाला. एवढा मुसळधार पाऊस आला का 29ची पूर्ण रात्र पाऊस पडत होता. 30 तारखेला म्हणजे आम्ही सगळे आंदोलक, म्हणजे आम्ही काही मोठं छेड टाकलं होतं ते आम्ही सगळ्या मंगल कार्यालयात हे केलं. त्यानं काही लोक मग मंगल कार्यालयात राहण्यापेक्षा सरळ सरळ घरी निघून गेले. सकाळी आम्ही पाहिलंय का त्या चर्चा दरम्यान मुंबईला, आता हे सगळं वातावरण पाहून आता आपण मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही, तर आपलं आंदोलन थांबून जातं, हाती काहीच सापडत नाही. आणि मग मुंबईला जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. तितक्यात तरी सकाळी जर लोक आहे बा जास्त तर मग आपण थांबू. सकाळी लोकच नव्हते, 200-300 लोक राहिले होते. म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिती. आमच्या आंदोलनाचं पहिलं संकट पाऊस, दुसरं संकट कोर्ट, तिसरं संकट गाड्या भाड्यानं सांगितल्या होत्या. तालुक्यातून सगळे अपंग महाराष्ट्रातून आले होते, त्यांना परत जायचं होतं. दुसरी कुमक आम्ही ठेवली होती, पण त्यांना पोलिसांनी येऊच दिलं नाही. 80-80 किलोमीटर रांगा लागल्या होत्या चक्का जामच्या. त्याच्यानं आमचेच लोक अर्धे तिथं अडले, काही पोलिसांनी अडवले. असे 4 संकट आपोआपच उभे राहिले. जसं गनिमी कावानं आम्ही जे स्थळ निवडलं त्याच्यात आम्ही म्हणजे सक्सेस झालो. म्हणजे तिथं आम्ही एकदम व्यवस्थित वार केला. पण दुसरा वार पोलिसांनी केला, तिथं आम्ही थांबलो, फेल झालो. आता या सगळ्याच्यामध्ये आपोआपच आंदोलन थांबलं आणि अशा वेळेस आम्ही ठरलो की नाही, आता आपण लगेच गेलो पाहिजे. पावसानं आणि या सगळ्या व्यवस्थेनं जर आपलं आंदोलन थांबत असेल तर आपण त्याचा आत्तापर्यंत झालेल्या आंदोलनाचा पण फायदा घेतला पाहिजे. आणि मुंबईला गेलो. मुंबईत काय झालं, बंद दारात चर्चा झाली. म्हणजे आम्ही पण 10 जण, वामनराव चटप त्यांनी काही घेतले काय, नवलेनं घेतले काय, म्हणजे
जे घरी बसून टोमणे मारणारे लोक ते म्हणतात का बाबा तुम्ही झाले पाहिजे नव्हतं. मग आता पावसात काय करायला पाहिजे? 200 लोक मिळून आंदोलन करायला पाहिजे. म्हणजे छातीवर गोळी घ्यायला पाहिजे. आम्ही 4-5 मराले पाहिजे होतं. हे तुम्हाला तेव्हा शांत वाटले असते. काही माहीत नाही तिथली परिस्थिती काय, कुठले काय, कशा पद्धतीत तिथे अवस्था होती. हे काही न पाहता त्यांना नागपूरहून जरांगे पाटील जसे तिथं बोलावतात तसे तुम्ही बोलावा. अरे जरांगे साहेबांचं जातीचं आंदोलन आहे. तिथं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांना मराठी मुद्द्यावर आंदोलन केलं. तिथं तर बोलावायची गरज नाही. डायरेक्टच जी-आर रद्द झाला. म्हणजे ते भावनेतल्या मुद्द्याला एक वेगळ्या प्रकारची हे असतं आणि येतं तर तुम्हाला माहीत आहे इथं ताकद कमी आणि युक्त्या जास्त लढून आम्ही ते आंदोलन सक्सेस केलं. आता अशा ह्याच्यात जे काही चर्चा झाली ती फार आम्हाला तेव्हा मग समाधानाची वाटत नव्हती. आताही फारशी वाटत नाही पण सगळ्या चर्चेनंतर आम्हाला असं वाटलं का जे सरकार तारखेपासून पळत होतं. खरा मुद्दा काय तारीखच सांगत नव्हतं. योग्य वेळी आम्ही म्हणायचो कोणत्या ब्राह्मणाला बोलावता, काशीचा बोलावायचा आहे का अधिक कुठला वाराणसीचा बोलावायचा तर बोलावा आणि तारीख निश्चित करा. असं करत असताना आखरी सरकार 30 तारखेवर आलं. आता 30 जून 2026 हेच का 8 महिन्यापर्यंत सरकार शेतकऱ्यांना काय करावं? अनेकांचा तो प्रश्न आहे की एवढा 8 महिन्यानंतरची तारीख का घेण्यात आली? बरोबर आहे. तर तुमचाही प्रश्न आहे, त्यांचाही प्रश्न आहे. हा तो समजदारीचा विषय आहे. मला एक सांगा, आता कर्ज भरावं लागते का तुम्हाला? म्हणजे आता कर्ज भरण्याची गरज नाही. आता गरज काय आहे की खिशात पैसे जे होऊन गेलं, जे आले नाही त्याला किमान खर्च पाण्याला खिशात पैसे पाहिजेत. ते सरकार काही प्रमाणात देत आहे. ते कमीच आहे. त्याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. आता पहिली प्रश्न कसा आहे की आता जर माफ केलं असतं कर्ज, आता उद्या निर्णय घेतला असता, तर कोणतं कर्ज माफ झालं असतं? जे आधी घेतलेले आहेत आता. 2024-25च्या अगोदरचं म्हणजे 24-25, 23-24, 22-23 आणि 21-22 आणि 20-21 हेच माफ झालं असतं. कारण आतापर्यंत रीतिरिवाज काय आहे 3-4 कर्ज माफ झाले तर ते थकीत माफ झाले. आणि सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याची? या वर्षीची. या वर्षीचा माफीत कधी बसणार आहे? 31 मार्च 2026ला. त्याच्यानं सरकार समोरची तारीख घेऊन फसलाय. आम्ही नाही फसलोय, सरकार फसलंय. आता त्या तारखेचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे. कारण ही तारीख जर आज माफ केलं असतं तर रनिंग कर्ज माफ झालं असतं का तुमचं? आता आम्ही थकीत कधी होतोय? 31 मार्च 2026ला. आता आमचा आग्रह आहे का तुम्हाला हे चालू कर्ज माफ करावं लागेल. याची वसुली थांबवावं लागेल. वसुली थांबण्याचा शासन निर्णय आला 9 ऑक्टोबर 2025. त्याच्यात काय म्हटलंय का शेती निगडीत कुठल्याही पिकाचं कर्ज वसुली करू नये. 1 वर्षाची मुदत स्टे दिलेला आहे. असं म्हटलंय का सक्तीची वसुली करू नये? वसुलीच करू नये म्हणजे. सक्तीचं तर सोडाच, साधी पण वसुली करता येणार नाही. म्हणजे हा शासन निर्णय त्या मॅनेजर पर्यंत गेला पाहिजे आणि तो जर ऐकत नसेल तर कलेक्टरला सांगितलं पाहिजे, त्याला घेरलं पाहिजे का शासन निर्णय आहे ते वसुली थांबवावं लागेल. जे खाते होल्ड केलं जातं ते थांबवावं लागेल. हे मोठं यश. याच्यात काय भेटलं माहिती आहे का तुम्हाला? एक तर माझ्या बँकेचा हिशोब आहे, मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहे, 20-21ला 28 कोटी रुपये थकीत आहे. 21-22ला 36 का 34 कोटी थकीत आहे. 23-24ला काहीतरी 40 कोटी आहे आणि 24-25ला 104 कोटी आहे. हे सगळं आता जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती. आता जे या वर्षीचं थकीत किती आहे? तर 604 कोटी आहे. म्हणजे 3 वर्षातलं जेवढं थकीत नाही तेवढं या वर्षीतलं थकीत आहे. आणि सगळ्यात जास्त गरज कोणाला, कोणत्या शेतकऱ्याला? या वर्षीच्या. कारण अतिवृष्टी याच वर्षात झाली, कमी भाव याच वर्षात भेटले. त्याच्यानं या वर्षीतला शेतकरी कर्जमाफीत आला पाहिजे, ह्याच्यासाठी भांडणं गरजेचं आहे. आणि तो लढा आम्ही उभारणार आहे. ते सरकारला काही केलं तर त्याच्यासाठी आम्ही बाध्य करू, पहिली गोष्ट. दुसरं, सरकारनं काय म्हटलं? 30 जून 2026 पर्यंत, त्यापूर्वी आम्ही कर्जमाफी करणार. तारीखही भेटली आणि घोषणा झाली कर्जमाफी करणार. म्हणजे घोषणा झाली का नाही झाली? आता घोषणा केली, तारीखही भेटली, एवढं सगळं जर आम्ही मिळवलं असेल आणि तरी अपयश म्हणत असाल तर हे कसं? ते हत्ती आणला पण हत्तीसाठी चारा नाही आणला तुम्ही. म्हणजे हत्ती आणलं त्याचा काही आनंद नाही आहे, त्याचा चारा नाही आणला हो तुम्ही. ते कसं काय केलं तुम्ही? चहा आणला तुम्ही पण ते कपच आणलं नाही तुम्ही. हे अशा पद्धतीच्या जे पद्धती आहे त्या ते जाणूनपूर्वक आहे.
काही लोक पैसे घेऊन किंवा त्याचे व्ह्यूज वाढवासाठी किंवा त्याला वेगळ्या पद्धतीचं भेटण्यासाठी ते करत राहतात. त्यांचं ते काम आहे. एखाद्या प्रमुख नेत्याच्या विरोधात बोललो म्हणजे आपोआपच प्रसिद्धी मिळते. त्याचं सगळी प्रसिद्धी भेटतं आणि त्याचंही सगळं दुकान चालतं. असंही काही प्रकार चालतं. त्याच्यानं त्या ह्याच्यावर मला वाटतं जाऊ नये. ते काही फार महत्त्वाचं नाही आहे. आम्ही प्रामाणिकपणे लढा उभा केला. आता दुसरं काय गोष्टी आहे का थकीत कर्जदाराला, जुन्या आणि नवीन थकीत कर्जदाराला थकीत असल्यावरही नवीन कर्ज भेटलं पाहिजे. हे मागणी आमची आहे. त्याच्यासाठी लढावं लागणार आपल्याला. हो. काय झालंय, कुठल्याही सरकारला आंदोलक पसंत नसतं. तो काही आवडीचा माणूस नाही आहे. तो न आवडीचा माणूस आहे आणि त्याला कशा पद्धतीनं खतम करायचं. तुम्ही जरी सरकारमध्ये असले तर तुम्ही हेच करणार की इसको साले को रुखा दो. त्यासाठी मला वाटते 50-60 कोटी आमच्या बदनामीसाठी सरकार लावलं. कारण आता खून करायची गरज नाही. लोक माणसाला मारायची गरज नाही. त्याला बदनाम करून सोडून दिला का तो मरण्यापेक्षाही फार जास्त त्याचं मरण होते. त्याच्यामुळं सरकार हे करत आहे व्यवस्थित. बरोबर. तुम्ही पाहिलं आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पेजवरून आमचा हसताना फोटो पाठवला. एवढा मोठा माणूस असं कारस्थान करणं असं आम्हाला वाटत नव्हतं. आणि मग हे बरोबर नाही. देवाभाऊ सारख्या माणसानं असं करणं आणि एवढ्या चांगल्या चर्चा झाल्यानंतर तोडगा निघाल्यानंतर ते असं करत असेल तर याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या का आम्हाला मुळापासूनच उघडायच्या तयारीत आहे. इथं शेतकरी नेता उभाच राहिला नाही पाहिजे. राहिला तर त्याला खतम केला पाहिजे अशी एक एकंदरीत धारणा आहे. आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला बदनाम करायचं. बरोबर. बदनाम केलं म्हणजे डबल आंदोलन होणार नाही. डबल आंदोलन झालं नाही तर मग मेल्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा आत्महत्याकडे. साहेब तुम्ही त्या सगळी जी भूमिका होती 8 महिन्यानंतर किंवा 30 जून ही तारीख का घेतली याचं आर्थिक आणि एकंदरीत गणित सांगितलं, व्यावहारिक गणित सांगितलं. पण सरकारनं कर्जमाफीसाठी जी तारीख दिली आहे त्याच्या आधी महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. आणि आपण राजकारणी आहात, तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा निवडणुका असतात तेव्हा सगळ्या मागण्या सरकारकडनं मान्य करून घेण्याचं सर्वोत्तम तेच वेळ असते, माध्यम असतं. पण निवडणुका झाल्यानंतर म्हणजे जानेवारीमध्ये जवळपास सगळ्या निवडणुका संपतील तर त्यानंतर सरकार खरंच ही मागणी मान्य करेल का? एवढे हुशार ज्या दिवशी लोक होईल त्या दिवशी बच्चू कडूची गरज राहणार नाही, तुमची गरज राहणार नाही. लोक मुद्द्यावर मत मारत नाही, जातीवर मारतात, धर्मावर मारतात, पार्टीवर मारतात, पैशावर मारतात. त्याच्यानं मुद्द्यावर ज्या दिवशी हा देश मत मारण इथला प्रत्येक नागरिक तेव्हा खऱ्या अर्थानं सुवर्ण काळ आलेला असेल. पण साहेब, तुम्ही याच सांगा, मतदारांनी तुम्हाला पण निवडून दिलं. या विधानसभेच्या वेळेस मी सगळ्या मतदाराचं सांगत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतोय. ज्या दिवशी विधानसभा होती त्यावेळेस सोयाबीनचे भाव 1,000 कमी झाले होते. त्याच वेळेस कापसाचे भाव 2,000 कमी झाले होते. तुरीचे भाव 3,000 कमी झाले होते. कोणाला मारलं मत मग? भाव कमी झाल्यावर लाडकी बहीण देणाऱ्या सरकारला. नाही, लाडकी बहीण जरी दिली असली तरी भाव कमी झाल्यानंतर रोष नाही पाहिजे का? होता का रोष? तुम्ही एक सांगा, रोजच्या 10 आत्महत्या होते. तुम्ही सांगितलं 4,000 आत्महत्या होते. मला एक उदाहरण सांगा, विचारा पुऱ्या महाराष्ट्राला का तुमच्या घरी जेव्हा नेते मतं मागायला येतात तेव्हा किती लोकांना म्हटलं होतं आम्हाला कापसाले भाव मारा तर भाव द्या तर आम्ही मत मारतो म्हणून? आहे उदाहरण? किती बेरोजगारांना असं म्हटलं असेल का आम्हाला रोजगाराशिवाय आम्ही मतच मारत नाही? पण त्यांना तसं करायचं जरी असेल तर पर्याय कुठं उपलब्ध आहेत? प्रहार किंवा तुम्ही स्वतः एका पर्याय नाही. आता अधिक पुन्हा चुकतोय. पर्याय नाही. आपण काय करतोय का आपल्याला नकारात्मक होटाकडे जाता येते ना, ते बटन दाबा. काय हरकत आहे? नाही बच्चू कडू पटत नाही, राजू शेट्टी पटत नाही, अधिक कोणी पटत नाही, तर आपल्याकडे दिलं आहे ना एक, ते का वापरत नाही आपण? असं नाही आहे. उठाव झाला पाहिजे. आणि मग बाबासाहेबांना मतदानाचा अधिकार का दिला? कारण मत हे मुद्द्यावर झालं पाहिजे. त्याच्यात चर्चा का होते? हे ऑडिट आहे ना भाऊ. लोकांच्या हाती आहे तो पेन कोणासाठी येस नो म्हणायचं हे लोकांना जर व्यवस्थित ठरवलं. म्हणजे ते म्हणतात तुकडोजी महाराज, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, दुधाचा देव त्याला बोक्याचं भेव आणि राजकारणी देव त्याला मताचं भेव. 10 आंदोलन की ताकत है एक मतदान में. वो जिस दिन सही तरीके से जाएगा उस दिन जीत जाएगा भारत. अभी इंडिया जीत रहा है. साहेब, तुम्ही आता कापूस आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोललात. मला पुन्हा त्याविषयी बोलायचं. यावर्षी एकतर शेतकऱ्यांच्या हाती खूप काही पीक आलेलं नाहीये. पावसामुळे बरंच काही वाया गेलंय आणि त्यात सोयाबीनचे भाव 3,000 4,000 या मध्येच राहिलेले आहेत.
सरकारनं जे हमीभाव जाहीर केला होता तो 5,300च्या जवळपास काहीतरी आहे. आणि मग 3,000-4,000 मार्केटमध्ये भाव असताना नाफेडची केंद्र सुद्धा लवकर सुरुवात केली नाही त्याची. नाफेडची केंद्र सुरू केली नाही म्हणून शेतकरी तिथे माल घेऊन जाऊ शकत नाही. मग वरचे 1200-1300 रुपयाचं त्याच्यात नुकसान झाले. पिकं आधीच अर्ध्यावर आली आहेत. अशा काळात मग ही मागणी जास्त योग्य राहिली असती का, की कर्जमाफी तिथं गरज आहेच, पण आता इमिडिएटली भावांतर सारखी योजना जी मध्य प्रदेशात आहे, तशा काही योजनेची आता गरज होती आणि ती करायला हवी होती. भावांतर योजना मध्य प्रदेश सुरू झाली आणि नंतर करप्शनमुळे ते बंद झाली. आता पुन्हा सुरू करण्याचा ते प्रयत्न करत आहे. काय होतंय, मुळात हमी भाव आणि हे फार किचकट विषय झाले आहे. लक्षात घ्या का आता निघालेला हमी भाव तुम्ही सांगा 7,000 रुपयाची शिफारस केली राज्य सरकार कृषी मूल्य आयोगानं सोयाबीनची. केंद्रानं जाहीर काय केले 5,328, म्हणजे 2,500 कमी केले का नाही केले? 2,500 भाव कमी केले. 15% नफ्या धरून सोयाबीनले भाव पाहिजे 7,000, कापसाले पाहिजे 11,000, ते 8,100 जाहीर केले. म्हणजे कापसाले 3,000 रुपये कमी भाव जाहीर केले केंद्र सरकारने. मुळात आम्हाला जो हमी भाव भेटला हाच 3,000 कमी भेटलाय. म्हणजे लढाई पहा किती दूरची आहे आणि किती कठीण करून टाकली आहे लढाई. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी म्हणतोय का पेरणी ते कापणीपर्यंत सगळी जे कामं आहे ते MRSला जोडा. म्हणजे उत्पादन खर्च कमी करा, म्हणजे उत्पादन कमी झालं किंवा भाव नाही भेटला तर ते कव्हर होईल. आता या सगळ्या वर्तुळामध्ये काय झालंय का खताचं दुकानदारी कोणाची चालली? शेतकरी उभा राहिला का त्याच्या बाजूची कारखानदारी उभी राहिली? शेतकऱ्याच्या माध्यमातून बियाणावाला उभा राहिला, खतावाला उभा राहिला, औषधीवाला उभा राहिला, नेता उभा राहिला, म्हणजे सगळे उभे राहिले. दलाल उभा राहिला, व्यापारी उभा झालाय, शेतकरी मात्र मेला. म्हणजे हे का होतंय का एकंदरीत आपण जर पाहिलं की ह्या सिस्टीम एवढ्या बोगस झालेल्या आहे. आता हे खरेदी केंद्र सुरू केले ना आता शेतकऱ्याचा माल कमी जाईल, व्यापाराचाच असेल. मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना काय म्हटलं का ज्यानं नोंदणी केली त्याच्या घरी पंचनामा करा का त्याच्यावर सोयाबीन आहे का नाही, कापूस आहे का नाही. कारण खराखुरा शेतकरी सुटला नाही पाहिजे. बरोबर. कारण मग व्यापारी काय करतं, कोणाचा सातबारा घेऊन घे त्याचा पकडतं आणि त्याला देऊन देतं. व्यापारीच तो शेतकरी होतं. काही पैसे देऊन दिले का ते काही करतात, काही सगळे शेतकरी असं करत नाही, पण काही व्यापारी काही शेतकरी असं करतं ना. म्हणून या सगळ्या गोष्टीला काय होतंय, सिस्टीम निवड कायदे करून चालत नाही हो, उपाययोजना केल्या पाहिजे. आम्ही आमदार असताना शासकीय रावटी आपल्या घरी दारी योजना राबवली होती. 35,000 दाखले एका वर्षात देऊन टाकले होते. घरीच तहसीलवर याचं कामच नाही, शाळेत भेटले होते. केवढं मोठं करप्शन थांबलं. संवेदना नाही आहे ना, संवेदनाच नाही राहिल्या. त्याच्यानं संवाद करायची कोणाला गरजच नाही. संवाद अदानी अंबानी सोबतच ठेवत असत तर मग शेतकरी उघड्यावरच पडणार. साहेब, आपल्या मागणीमध्ये महत्वाची अजून एक मागणी अशी होती की MSP वर 20% अनुदान मिळावं. बरोबर. तर त्या मागणीचं नक्की काय झालं? आता हमी भावानं खरेदीच झाली नाही, त्याच्यानं 20%चा विषय तर फारच दूर राहिला. म्हणूनच मी आपल्याला हमी भाव भेटत नाहीये. कसं आहे, शेतकरी म्हणजे काय झालंय, हे 50 वर्षापासून नादुरुस्त गाडी एखाद्या कोपऱ्यात पडलेली आहे तशी अवस्था आहे शेतकऱ्याची. ना स्टेअरिंग चांगलं आहे, ना त्याचं चक्क चांगलं आहे, ना त्याची इंजिन चांगलं आहे. हे सगळं दुरुस्त करायला खूप वेळ, खूप त्याग, खूप समर्पित भावना, खूप प्रामाणिकपणा लागणार आहे. आला टाइम तर आहुती पण द्यावं लागेल आणि आम्ही ते तयारी केलेली आहे. शेवटच्या आम्ही पाहतो तसं धोरणं येईपर्यंत आम्ही लढत राहू, प्रचंड ताकद उभी करू. साहेब, आपण धोरणांचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये जे धोरणं ठरवण्याचा मोठा अधिकार आपण म्हणूया शेतीच्या संदर्भातला हा केंद्र सरकारचा आहे. तसा सरकार, राज्य आणि केंद्र जे आपण म्हणतो की उजव्या बाजूचं सरकार आहे, म्हणजे जिथं फ्री मार्केट, फ्री इकॉनॉमी या सगळ्या संदर्भात तिथं बोललं जातं. मग जेव्हा किमती वाढतात, शेतमालाच्या किमती वाढतात, तेव्हा सरकार कुठून तरी निर्यात बंदी करतं किंवा बाहेरून काहीतरी आयात करतं, ज्याच्यामध्ये मोझाम्बिकमधून तूर आयात केली, इराणमधून कांदा आयात केला, अशी उदाहरणं बरीच आहेत आपल्याकडे. तुम्ही कांद्याच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न तुमच्या मागणीमध्ये होता. तर मग ही जी धोरणं ठरवली जातात त्याच्या संदर्भाने तुम्ही त्या गोष्टीकडे एकतर कसं बघता? याला विरोध करणं किंवा धोरणं ठरवताना म्हणजे फ्री मार्केट म्हणायचं, पण गोष्टींचे भाव वाढताना तुम्ही हस्तक्षेप करायचा आणि भाव पाडायचे, या दोन्ही सरकारच्या दांभिकपणाकडे तुम्ही कसं बघताय? नाही, कसं आहे, मी बघून चालन का? फक्त सगळ्यांचा दृष्टिकोन बदलावा लागेल आणि त्याला एक आकार द्यावा लागेल. आकार दिल्याशिवाय लढणं शक्य आहे का? हे का होतं असं तुम्ही सांगा. हे तर स्पष्ट आहे ना का 90% लोक जातीन धर्मावर वोट मारतं म्हणून. 90% लोक. आणि त्याच्यामुळं काय झालंय, राज्यकर्त्याला हे माहीत आहे का शेतीचे प्रश्न हे काही फार महत्वाचे नाही, हे जातीत गुंडाळून टाकू.
नाही, पण याला हे एक कारण आहे का, की शेतकरी एकत्र येत नाही आणि ग्राहक किंवा मतदार जे आहेत, कन्झ्युमर्स, मध्यम वर्ग हा सगळा एकत्र येतो आणि त्यांचा उद्रेक दिसतो लगेच. यामुळं हे नाही असं नाही आहे असं का? काही नाहीये. तुम्ही दाखवता ते मीडियावाले. बिलकुल नाही. तुम्ही सांगा बरं, मीडियावाल्यानं कधी स्टोरी केली का एखाद्या आत्महत्येची? 7 दिवस चालवलं भाऊ ते. अशी एखादं मीडिया मला दाखवा. का त्याचा पूर्ण त्याला निर्णय येईपर्यंत मीडियानं दाखवलंय? एवढी मोठं आयात शुल्क कमी केलं, एक ब्रेकिंग न्यूज नाही आहे कोणाची. साधी ब्रेकिंग न्यूज नहीं है. म्हणजे ते महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, कलम कसाई, कलम लिखने वाले कसाई होते हैं. मग आयात शुल्क 11% कमी करून 25 लाख गाठीच्या वरती आपण कापूस इथं आणला. परिणाम कोणाला भोगावा लागलाय? शेतकऱ्यांना. मग का न्यूज झाली नाही? का कोणी आमचा खासदार आमदार बोलला नाही? पण का मीडियानं ते दाखवलं नाही? तुम्ही महत्वाच्या बातम्या दाखवतच नाही ना. तुम्हाला काय आहे? सचिन परबनं काय म्हटलं? रामदास कदम आता असे म्हटले होते. राज ठाकरे आता उद्या इकडे जाणार आहे. उद्धव साहेब आता उभे राहणार आहे. संजय राऊत आता उद्या थोड्या वेळानं बोलणार आहे. काय संबंध काय? बच्चू कडू आता उद्या लगेच तुमच्या समोर येणार. काय संबंध काय? अहो तुम्ही तुम्ही हॉस्पिटलमधली व्यवस्था दाखवत नाही. तुम्ही शाळेच्या व्यवस्था एक महिना तुमच्या स्टोरी चालू शकते. शाळेवर, फक्त शाळेवर, फक्त तुमच्या आरोग्यावर, फक्त शेतकरी म्हणून एका गावचा शेतकरी घेतला तर 6 महिने त्याच्यातून तुम्ही प्रत्येक दिवशी मी तुम्हाला ब्रेकिंग देतो. कोणाला तयार आहे? आम्हाला सरळ सरळ गरीब गरीबच ठेवायचं आहे. शेतकरी भांडे घासायला शहरात आला पाहिजे जोडप्यासह. श्रीमंत माणसाचे भांडे घासणं होईल आणि त्याला आपला लिफ्टमॅन पण भेटेल. हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला आता, शेतकरी किंवा शेतमजूर किंवा गावातले सगळी लोक शहराकडे येत आहेत, स्थलांतर करतायत. गावोच्या गावं रिकामी होत आहेत. गावात फक्त आता म्हातारी माणसं, आजी आजोबा इतकेच दिसायला लागलेत. मी मराठवाड्यातून येतो, माझ्या गावाची अशीच परिस्थिती आहे. तर ही जे ह्याच्या पुढची जी काही राजकारणाची स्थिती असणार आहे, ते सगळे स्थलांतर शहरात झाल्यामुळे एकतर शहरांची संख्या वाढतीये, मतदारांची संख्या शहरात वाढतीये. मग एकंदरीतच आपला राजकारणाचा पोतच शहरी झालेला दिसतोय का? आणि त्याचा परिणाम म्हणून आता मग ग्रामीण भागाकडे सरकारचं साफ दुर्लक्ष झालेलं दिसतंय का? आणि तुम्ही सुद्धा हा सगळा राजकारणाचा तुमचा जो पट आहे तो ग्रामीण भागातला आहे. मग तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता आणि सरकारचं साधारणपणे दुर्लक्ष हे किती परवडणार दिसतंय काय? कसं आहे, हे जागतिक षडयंत्र आहे. वर्ल्ड बँकनं काय सांगितलं का आम्हाला 40% म्हणजे 60% लोक, 60 ते 70% लोक हे शहराकडे नेले पाहिजे. शेतीपासून दूर केले पाहिजे. हे षडयंत्र आहे व्यवस्थित. म्हणजे अमेरिकेमध्ये काय झालंय की 1.5% लोक आता शेती करतात. आणि 1.5% लोक शेती केल्यानं सगळं शहरीकरण करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं का शहरीकरण झालं तर मग शेतकऱ्याच्या थोडे सुखाचे दिवस येईल. तो एकूण 10-15 हजार रुपये भेटले म्हणजे बरा राहील. ही जी मानसिकता करून ठेवली ना, इथंच गडबड आहे. जे काही आखलं असेल ते फार चुकीचं आहे. म्हणजे 2% लोकांवर 98% लोक आणि 98% जमिनीवर 2% लोक. ही मानसिकता जर करून ठेवली तर तुम्हाला तिथंच तडफावं लागेल. तिकडे तुम्हाला प्रचंड त्रास द्यावा लागेल खेड्यात. म्हणजे तिथं लाईन नाही. तुम्ही सांगा एवढी हरामी आहे ना, एवढी नालायक काय झालंय. म्हणजे मी तर सांगतो ना का यांना 1000 मारल्यावर 1 मोजली पाहिजे. तुम्ही सांगा घरकुलाची किंमत शहराला 2.5 लाख आहे, गावाला 1.25 लाख. शहरातल्या लोकांना 125 लिटर पाणी, गावातल्या लोकांना 55 लिटर पाणी. म्हणजे सगळ्या गोष्टीतून मी सांगतो. शहराला जर विद्युत शहरातली जर बेकार झाली तर 24 तासात दुरुस्त करायचे कायदे आहे. शहरात जर ग्रामीणमध्ये जर नादुरुस्त झाली तर 72 तासांत. आपल्याकडे वारा जरी सुटला तरी लाईट जाते. म्हणजे तुम्ही शहरात राहूच नाही. कारण इथं भांडे घासायला कोणी? अरे इथल्या श्रीमंत लोकांची व्यवस्था तुम्हाला नाही करायला लागेल काय? पैशानं फक्त श्रीमंत येते काय? व्यवस्था निर्माण करायला लागेल. आणि व्यवस्था केव्हा निर्माण होईल? गरीब कुठं लागेल तुम्हाला? श्रीमंताच्या दारी लागेल का नाही? ते व्यवस्थित बांधणी आहे. आणि आम्ही जाती धर्मात गुंतवून टाकलोय. आम्हाला जात धर्म फार महत्वाचा वाटतं. आरक्षणातून किती नोकऱ्या भेटेल तुम्हाला? इथून 20 वर्षात 30 वर्षात 1500 कुटुंबामागे फक्त एकाला नोकरी भेटेल. आमचा दावा आहे का माझ्या कापसाला जर 15,000 रुपये भाव भेटला, सोयाबीन 10,000 भेटले, तुरीला 14,000 भेटले तर आम्ही ज्यांना नोकरी देतो ना. एवढी ताकद आहे त्याच्यात. अख्खं गाव सुखी होऊ शकतं. आरक्षणात 20 वर्षानंतर एक कुटुंब सुखी होईल. आमच्या मागणीमध्ये अख्खं गाव सुखी व्हायची कला आहे, पण तरी का करत नाही? हे सरळ सरळ षडयंत्र आहे. व्यवस्थित प्लॅनिंग आहे ते.
तुम्ही राज्यभर दौरे केले या आंदोलनाच्या निमित्तानं, महाएल्गार आंदोलनाच्या निमित्तानं. साधारण 33 जिल्ह्यांमध्ये फिरलाय असं तुमच्याच प्रोफाईलवर मी वाचलं. काय परिस्थिती दिसली? किती अडचणीत आहेत शेतकरी, शेतमजूर किंवा इतर सर्व घटक? एकही शेतकरी सुखी नाही. धान उत्पादक शेतकऱ्यापासून गडचिरोलीपासून सुरू केलं तर मी कोकणाच्या शेवटच्या समुद्र सपाटीपर्यंत गेलो. शेवटचं गाव. म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्याच्या एरियात गेलो, तोही बोंबलतोय. तुमच्या कापूस, तूर, सोयाबीनवाला मराठा, विदर्भ त्याचे हाल आहे. संत्रावाला सुद्धा म्हणजे आता आयात शुल्क वाढवलंय बांगलादेशानं, त्यानं तोही प्रॉब्लेममध्ये आहे. केळीवाल्याला 300 रुपये क्विंटलनं केळी विकावं लागली, म्हणजे तोही अडचणीत आहे. मग नाशिक, खानदेशमध्ये जर आपण आलो तर द्राक्षवाला सगळ्यात मोठा अडचणीत आलेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी ऑगस्टमध्ये 2300 रुपये भाव, नाफेडनं केले 1400नं सुरू, म्हणजे 2300 भेटणारे भाव नाफेडच्या हस्तक्षेपामुळं 1400वर आणले. हा मूर्खपणा याच देशात घडतोय. आणि तिथलाच पणन मंत्री आहे. ज्या जिल्ह्यातला पणन मंत्री आहे त्याच जिल्ह्यातला कांदा डाऊन आणतोय. मग पणन मंत्री काय पुतळा उभारसाठी केला काय आपण तिथे? म्हणजे हे सगळी नालायकी आहे. तिथून आम्ही गेलोय कोकणात हापूस आंबा उत्पादकवाला, त्याच्यात एक किडा निघाला तर अमेरिकेनं वापस केला. अमेरिकेच्या शेपमध्ये 108 किडे आहे, जंत आहे, तरी आपण तो खातो. आपण हिमालयातलं शेप खात नाही. म्हणजे ही सगळी मूर्खता बिलकुल ठेवलेली आहे. नंतर काजू उत्पादक शेतकरी मला भेटला. तो म्हणाला, मी चौथ्या वर्गात होतो यार, मी काजू म्हटलं खाणारा माणूस सगळ्यात श्रीमंत. खाणारा जर श्रीमंत आहे तर पिकवणारा किती श्रीमंत असेल? तो म्हणे सगळ्यात गरीब आहे म्हणे आम्ही. हाल तिथून जर गेला तर ऊस उत्पादक शेतकऱ्याला साखर कारखानेवाले कसे लुटतं हे वेगळं सांगायची गरज नाही. कोण चांगला आहे मला सांगता येईल का तुम्हाला? तुमच्या कॅमेऱ्यातून पाहिलं असेल तर दूध उत्पादक शेतकरी चांगला आहे का? ही काय आहे का हा गरीबच ठेवायचा आहे. आणि शेतकऱ्याची पोरं सगळ्यात जास्त आमदार आहे, खासदार शेतकऱ्याची पोरं आहे. मतं आहे आमची जास्त, संख्या आहे आमची जास्त, मेहनत आहे आमची जास्त, आणि मरणार आहे आम्हीच जास्त. हे सगळी मोठी अडचण आहे. तुमच्याकडे नक्की या सगळ्या प्रश्नांची काय उत्तर आहेत? तुम्ही एवढं सगळं राज्यभर फिरलात, एवढं मोठं आंदोलन उभं केलं. याकडे कशा पद्धतीने बघता? तुमच्याकडे काही सोल्युशन्स आहेत का? सध्या काय मानसिकता आहे, बाप मेला तरी बेहतर नेता जिवंत राहायला पाहिजे. मोदी साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब आगे बढ़ो, बच्चू कडू आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे हैं. हटा, कोई आगे बढ़ो नहीं. किसान आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे. ही प्रवृत्ती आणावं लागेल. आणि आम्ही एकत्रित शेतकरी म्हणून लढता आलो पाहिजे. मी नेहमी सांगत असतोय का झेंडा कोणत्या रंगाचा असू दे, हिरवा असू दे, भगवा असू दे, का निळा असू दे, का पिवळा असू दे, का तिरंगा असू दे, त्या झेंड्याचा जो कापड लागते ना, तो कापूस मला बाप शेतकरी पिकवतो, लक्षात असू दे. तेवढं लक्षात ठेवलं तरी झेंड्याच्या रंगावर फरक पडणार नाही. जो श्रम घेते ना त्याच्यासाठी लढता आलं पाहिजे. एवढं लोकांना ज्या दिवशी समजन, 360 दिवसापैकी 200 दिवस आम्ही 350 दिवस आम्ही काम करतोय. 15 दिवस रस्त्यावर या, एका दिवशी तालावर येतो. एका दिवशी हे फडणवीस काय म्हणते ते नरेंद्र भाऊ मोदी किती अरे हट शहा गीत फुगीनं उडन. असे फूग जरी केली मारली ना शेतकऱ्यांना तर हे झालं अर्धे कपडे बाहेर यायचे निघालेले असतात. साहेब, शेवटचा प्रश्न राजकारणाबद्दल पुन्हा एकदा. प्रहार जनशक्ती पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात. आपली काय भूमिका असणार आहे? पक्ष पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रभर निवडणुका उतराच लागेल ना. तर राजकारणात तर नाही उतरलो तर ते ब्रह्मस्त्र आहे. मी विधानसभेत गेल्यामुळे माझे 182 शासन निर्णय आम्ही दिव्यांगासाठी काढायला लागले. अनाथाला आरक्षण आम्हाला देता आलं. ते ब्रह्मस्त्र आपल्या स्वतःसाठी न वापरता लोकांसाठी वापरता आलं पाहिजे. मंत्रालय मंजूर करून घेता आलं. दिव्यांग मंत्रालय गुवाहाटीला जाऊन मंजूर केलं. बदलामीचा पुरा माथा आमच्या डोक्यावर घेतला. एक साईड बच्चू कडूची गुवाहाटी दिसतं, दुसऱ्या साईडनं छाती आमच्या दिव्यांग मंत्रालयानं फुगतंय. ज्यांच्याकडे 100-150 आमदार आहे त्यांना मंत्रालय उभं करता आलं नाही. एकट्या बच्चू कडूंना बदलामी करून लोक बलिदान करून स्वातंत्र्याकडे जाते. बच्चू कडूंना बदलामी स्वीकारून मग दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं. पण बदलाम आमचं नेहमी गुवाहाटी मेल्यावरही मला एक प्रश्न विचारण पत्रकार, गुवाहाटी कशी गेले? उद्धव साहेबाला का विचारत नाही? तुम्ही काँग्रेससोबत युती का केली? कोण मुख्यमंत्री झाले? खूप बडा आहे, हम छोटे आहे. तुम्ही अजितदादाला विचारत नाही. 3 डाव, सकाळची अलग, दुपारची अलग, संध्याकाळची अलग, त्यांना विचारत नाही कोणी. कारण ते मोठे आहे. ते काय मोठ्याची पोरगी गेली पळून का ते लव्ह मॅरेज असतं, आणि लहाण्याची गेली का ते लफडं होतं. हे असंच आहे. जितना गरीब आहे उतना मार खाएंगे. पण प्रहारची भूमिका आणि अजेंडा नक्की काय असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये? लढवाचं इमानदारीनं अजेंडा जो आमचा आहे
तो आता शहराच्या निवडणुका आहे, त्याच्यातला जो गरीब वर्ग आहे, शहरातल्या एकंदरीत ज्या सुविधा आहे, तुम्ही अजूनही गेले का नाही, तर झोपडपट्ट्या तशा तशाच आहे. गरीब जिथं राहते तिथं व्यवस्था शहरातली तशीच आहे. जिथं श्रीमंत राहते, आमदार ज्या गल्लीत राहिलं तिथं दर वर्षानं एकदा तरी निधी पडतं आणि मतदान जिथं करतं ना, तिथं पुन्हा ती अवस्था तशीच आहे. हे बदलायला पाहिजे. बच्चूभाऊ, खूप खूप आभार आपले. आपण द पॉलिटिक्सच्या या स्टुडिओमध्ये आलात, आपली सविस्तरपणे भूमिका मांडली. पुन्हा एकदा अशाच विषयांसंदर्भात चर्चा करायला आवडेल. आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.